पालघर जिल्ह्यातील वसई तालुका नालासोपाऱ्यामध्ये भाकपचा मोठा दणका. संतोष भवन वलयपाडा येथून सरकारी रेशन धान्याची बेकायदेशीर तस्करी पकडली. सर्वसामान्यांच्या हक्काचे आणि हक्काच्या घासाचे सरकारी रेशन धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्या टोळीचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज भांडाफोड केला आहे. नालासोपारा पूर्व येथील संतोष भवन वलयपाडा या परिसरातून सरकारी रेशन धान्याची बेकायदेशीरपणे तस्करी होत असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात गाडी पकडून हा मोठा काळा बाजार उघडकीस आणला आहे. अनेक दिवसांच्या पाळतीनंतर कारवाई. संतोष भवन वलयपाडा येथील रेशन दुकानातून सरकारी धान्याची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक आणि तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पक्षाच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात कडक पाळत ठेवून सापळा रचण्यात आलेला होता. रंगेहात पकडली गाडी. क्रमांक MH48CQ 6839 अखेर आज गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या पक्षाच्या सतर्क कार्यकर्त्यांनी या तस्करीचा माग काढला. सरकारी रेशनचा बेकायदेशीर माल भरून चाललेला टाटा SI पिकअप गाडी क्रमांक MH48CQ 6839 कार्यकर्त्यांनी मालासहित जागी चढवली. गाडीची झडती घेतली असता त्यात बेकायदेशीर रेशनचे धान्य आढळून आले. कार्यकर्त्यांनी तात्काळ हा संपूर्ण काळा बाजार उघड करत प्रशासनाला पाचारण केले. गरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या अशा रेशन माफियांची गय केली जाणार नाही. हा सर्वसामान्यांच्या हक्कावर दरोडा आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन संबंधित रेशन दुकानदार आणि यात सामील असलेल्या सर्व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. या धडक कारवाईमुळे रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले असून परिसरातील नागरिकांकडून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक होते आहे. या प्रकरणी पोलीस आणि पुरवठा विभागाकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येत असून पुढील कारवाई सुरू आहे. नमस्कार. आज भुईगाव पंपावर एक तक्रार प्राप्त झाली होती स्थानिक लोकांची की त्यांना एक नोझल सेपरेट पाहिजे, कारण की स्थानिक लोकांसाठी प्रत्येक ठिकाणी एक नोझल दिलेला आहे. त्यामुळे या पंपावर व्हिजिट केली असता पेट्रोल पंपधारकाला सूचना देण्यात आली आहे की स्थानिक लोकांना, रिक्षावाल्यांना एक नोझल देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे. तसेच इथं पुरवठा कमी होता, तसे गुजरात गॅसला फोन करून सांगितलं की पुरवठा यांना जास्त देण्यात यावा.